तर या सर्च ऑपरेशनचा ग्राउंड रिपोर्ट पण आपल्याला काही वेळानंतर पाहायचा आहे। दरम्यान पुढच्या बातमीकडे जाऊयात। ग्लोबल वॉर्मिंगमुळे 2023 आणि 24 ही दोन्ही वर्ष जगातील सर्वात उष्ण वर्ष ठरली आहेत। त्यामुळेच काही देशांनी एक खास मोहीम हाती घेतली आहे। ही मोहीम नेमकी काय आहे, तसंच गुजरातमध्येही याच संदर्भात संशोधन सुरू आहे। गुजरातच्या अहमदाबाद मधल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या महिला या मोहिमेत सहभागी झाल्यात। हे संशोधन नेमकं काय आणि त्याचा भविष्यात कसा फायदा होणार आहे, आपण पाहूयात। ही आहे सपनाबेन चुनारा। हल्ली तिला दिवसाचा बराच काळ घराबाहेरच घालवावा लागतो, कारण तिच्या पत्र्याच्या घरात अंगाची लाही लाही करणारी उष्णता तिला दिवसा घरात बसूच देत नाही। तिचं घर अहमदाबादच्या एका अतिशय गरीब वस्तीत आहे। घराला टीनचं छत आहे, जे उन्हामुळे जास्त तापतं आणि अंगाची आग होऊ लागते। एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून पारा अगदी 40 पार जातोय। गेल्या काही वर्षांच्या तुलनेत एप्रिलच्या सुरुवातीलाच 43 अंशांच्या पुढे तापमान गेलंय। मात्र परिस्थिती नसल्यानं इथल्या लोकांना उन्हाच्या झळा सोसण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही। सपनाबेनच्या घराप्रमाणे या वस्तीत 204 घर आहेत, ज्यांची कमी अधिक प्रमाणात परिस्थिती सारखीच आहे। म्हणून एका खास संशोधनामार्फत त्यांची निवड करण्यात आली। भारताबरोबर आफ्रिकेतील बुर्किना फासो, न्यूझीलंड जवळील न्यूचे पॅसिफिक बेट आणि मेक्सिकोमधील सोनोरन वाळवंटी प्रदेशात स्मार्टवॉचद्वारे मोजणी सुरू आहे। भारतात गुजरातच्या अहमदाबादमध्ये बंकर, भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्था गांधीनगर आणि अहमदाबाद महानगरपालिकेचे संशोधक सतत या संबंधित आरोग्य डेटा गोळा करतात। आम्ही हा परिसर निवडला आहे कारण हा परिसर झोपडपट्टीचा आहे आणि इथे बहुतेक कुटुंबियांचं राहणीमान पाहता, त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती पाहता उष्णतेच्या संपर्कात येण्याची जास्त शक्यता असते। दुसरी गोष्ट म्हणजे हा परिसर औद्योगिक क्षेत्राजवळ आहे, म्हणूनच त्यांना उष्णतेच्या संपर्कात येण्याचा जास्त धोका आहे। They are more vulnerable to the exposure of heat. या संशोधनाअंतर्गत जगातल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्यांवर उष्णतेचा काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी वर्षभरापासून हे संशोधन सुरू आहे। त्यासाठी घरात राहणाऱ्या महिलांना एक स्मार्ट वॉच दिलं गेलंय। हे स्मार्ट वॉच तापमानाचं मॉनिटरिंग करतं, म्हणजे ज्या व्यक्तीनं हे घड्याळ घातलंय त्या व्यक्तीच्या हृदयाची गती, अगदी झोपेवर होणारा परिणाम मोजला जातो। शिवाय दर आठवड्याला व्हॉलंटियरचं ब्लड प्रेशर तपासलं जातं। महिलाही या प्रोजेक्टमध्ये अगदी आनंदाने सहभागी होत आहेत। तब्येत खराब हो जाए कोमल माझ्याशी बोलण्यासाठी वारंवार माझ्याकडे येतात। त्या ते तापमान मोजण्याचं मीटर तपासतात, मला घड्याळाबद्दल विचारतात, म्हणजे ते घालण्यासाठी चांगलं आहे का। मी त्यांच्यावर रागवत नाही। जर प्रकल्प चांगला झाला तर ते आमच्या वस्तीसाठीच चांगलं आहे ना। जास्त उष्णता आहे ना, म्हणून मोजतात। ऐसा एरिया है इसलिए हमारा। आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या संशोधनकर्त्यांनी इथल्या वस्तीतल्या काही घरांच्या टीनच्या छतांना एका विशिष्ट रंगानं रंगवलं, ज्यामुळे उष्णता थोडी कमी होते। त्यानंतर स्मार्ट वॉचच्या सेन्सरच्या माध्यमातून दोन्ही प्रकारच्या घरांच्या तापमानाची तुलना केली जाते। स्मार्ट वॉचमुळे भारतातील कडक उन्हाचा सामना करण्यासाठी गरीब कुटुंबांना असं थंड छप्पर किती मदत करू शकतं हे समजण्यास मदत होणार आहे। We are applying cool roof material to. आम्ही काही निवडक घरांमध्ये थंड छत ठेवणारा रंग लावत आहोत आणि नंतर या थंड छताच्या वापराचं घरातील तापमानावर तसेच घरातील लोकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, शिवाय इतर आर्थिक मापदंडांवर होणारा परिणामाचं मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। The dwellers of the household. सपनाबेन चुनारा यांच्या घराला असं थंड छप्पर मिळालं नाही, तरीही त्या प्रयोगात सहभागी झाल्या, कारण त्यांची तब्येत थोडी ठीक नसते। गर्मी के वजह में मैं उष्णतेमुळे मला ऍसिडिटी होते, माझे गुडघे दुखतात, मला चालताना त्रास होतो। जास्त औषधं घेतल्याने मी आजारी पडते। मला इथे सगळीकडे वेदना होतात। ये सब दुखते हैं। अहमदाबाद सारख्या शहरांमध्ये दरवर्षी उष्माघाताच्या बळींची संख्या वाढली आहे। 2010च्या उन्हाळ्यात जवळजवळ 1300 जणांचा मृत्यू झालेला। त्यानंतर या विषयाची गांभीर्याने दखल घ्यायला सुरुवात झाली आणि संशोधन सुरू झालं। तज्ज्ञांच्या मते उच्च तापमानाला अनेक घटक कारणीभूत आहेत। मुख्यत्वे कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण, कोळशाचं ज्वलन आणि वाढत्या वाहनांचा वापर ही 3 प्रमुख कारणे आहेत। 2010च्या दुर्घटनेनंतर सार्वजनिक आरोग्य विभागाने जरी जनजागृती करण्यास सुरुवात केली, तरीही हा उपाय पुरेसा नाही। म्हणूनच भारत आणि दक्षिण आशियाच्या इतर भागांमध्ये काही खास योजना राबवल्या जात आहेत। अशाच योजनांअंतर्गत छतांना लावलेला कूलिंग पेंट जर उपयोगी ठरलं तर अशा हजारो झोपड्यांना फायदा होणार आहे। त्यामुळे संशोधकांना आशा आहे
की त्यांची ही मोहीम वाढत्या उष्णतेचा फटका सहन करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.